जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची। कोल्हापुरातील महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी मोहिमेची सुरुवात केली होती। 2,04,421 नागरिकांनी यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे आणि यामध्ये आता एक राजकीय वळण लागलेलं आहे, ते म्हणजे महादेवी हत्तीने तातडीने पाठवतो असे वनताराचे CEO म्हटले आहेत का, असा सवाल सतीश पाटलांनी केला आहे। त्यामुळे याला राजकीय वळण लागलेलं आहे। मग याचं खरं काय नेमकं, CEO तसे म्हटले आहेत का, यामुळे या प्रकरणाची आता गंभीरता वाढली आहे। कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी येथील महादेवी हत्तीला परत नांदणी येथे आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत आणि या संपूर्ण प्रयत्नांना आता राजकीय वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे। शुक्रवारी वनताराचे CEO, मठाधिपती आणि काही लोकप्रतिनिधी यांच्यात चर्चा झाली होती। मात्र काँग्रेसचे नेते सतीश पाटील यांनी या वनताराच्या CEO दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। वनताराचे CEO कोल्हापूरमध्ये येतात, पण या बैठकीला विरोधी पक्षातील एकही आमदाराला बोलवलं जात नाही। त्यामुळे या बैठकीत काय घडलं याची माहितीच नसल्याचं सतीश पाटील म्हणाले। महादेवी हत्तीन तातडीने पाठवतो असे वनताराचे CEO म्हटले आहेत का, असा सवाल सतीश पाटील यांनी उपस्थित केला आहे। सतीश पाटील यांच्या माध्यमातून महादेवीला परत आणण्यासाठी स्वाक्षरी अभियान राबवले होते। महादेवी हत्तीन परत आणावी यासाठी स्वाक्षरी अभियानाला 2,04,421 जणांनी पाठिंबा दिला आहे। हे अभियान 2 दिवसापासून सुरू असून यामध्ये ऑनलाईन फॉर्म देण्यात आले होते व या भूमिकेला पाठिंबा देण्याचे आवाहन करण्यात आले होते। या अभियानात सहभागी झालेल्या नागरिकांच्या अर्जाचे प्रिंट काढून या सर्व स्वाक्षरी अर्जांचे नांदणी मठाच्या स्वामींच्या हस्ते या पत्रांचे पूजन करण्यात आले। त्यानंतर हे सर्व स्वाक्षरी अर्ज आज पोस्टाच्या माध्यमातून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निवेदन पाठवण्यात आले आहे। या सर्व प्रयत्नांमुळे हे प्रकरण राष्ट्रीय स्तरावर पोहोचणार आहे। जिल्हाधिकारी कार्यालयात वनताराच्या समितीसोबत झालेल्या बैठकीत काय निर्णय झाला हे जाणून घेण्यासाठी सर्व नागरिक नांदणीच्या मठात उशिरापर्यंत होते। स्वामींनी माहिती दिली की तुम्ही सर्वजण माझ्या सोबत आहात हे दाखवून दिलं। आपण सर्व गोष्टी संयमाने जिंकू शकतो हे आज आपण दाखवून दिलं आहे। तुमच्या सर्वांच्यामुळेच आज वनतारा प्रशासनाला कोल्हापुरात यावं लागलं आहे। या जनसमुदायास बरोबर राजकीय नेते मंडळींनी देखील माझ्यासोबत शेवटपर्यंत राहावे ही माझी भावना आहे। हे गुरुपीठ 743 गावांचे नाही तर आज जगभराचे झाले आहे। या गुरुपीठाच्या पाठीशी सर्वांनीच उभे राहावे असं आव्हान देखील स्वामींनी केलं आहे। मात्र दुसरीकडे नांदणी मठाने सर्व कायदेशीर बाबी पूर्ण कराव्यात। जर कोर्टाच्या सूचना आल्या तर आम्ही त्या पद्धतीने कारवाई करू। महादेवी हत्तीला घेऊन जाण्यामध्ये आमचा काहीच संबंध नाही असे वनताराचे CEO यांनी म्हटल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे। या प्रयत्नांनी कोल्हापूरकरांच्या एकीचे दर्शन इथं दिसून येते। आता कायदेशीर बाबी काय असतील आणि त्यासाठी सरकार सहकार्य करणार का, याकडे जनतेचं लक्ष लागून राहिलं आहे। अजूनही जनाक्रोश कायम असून महादेवी हत्तीला परत आणण्यासाठी प्रयत्न चालूच असल्याचे पाहायला मिळते। महादेवी हत्तीन परत येईल का, याबद्दल तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून सांगा आणि अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी जनहित टीव्ही न्यूजला सबस्क्राईब करा। जनहित टीव्ही न्यूज, बातमी प्रत्येकाच्या हिताची।